तर आपण एखाद्या केसमधून भरपूर गोष्टी शिकू शकतो. तर आज आपण केस डिस्कस करणार आहे. त्यातून 3 गोष्टी शिकायच्यात आपल्याला. एक तर रॅश असतो, त्याला डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस रॅश म्हणतो, ते एक आहे. त्यानंतर डॅप्सॉन नावाचं ड्रग आहे आणि तिसरं तुमचं हे G6PD डेफिशियन्सी म्हणजे ग्लुकोज 6 फॉस्फेट एन्झाईम डेफिशियन्सी. तर काय झालेलं, एक 34 वर्षाचा मेल होता आणि त्याच्या तुम्ही बघू शकता वर जो तुझी रॅश दिसायला ना, त्याला काय इंटेन्सली प्रोबायोटिक पॅप्युलेशन वेसायकल्स हे कशात दिसतात, तुमच्या सिलॅक डिसीजमध्ये दिसतात. आणि ही जी कंडिशन आहे त्याला डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस म्हणतात. खूप इचिंग वगैरे होते ह्या कंडिशनमध्ये आणि सिलॅक डिसीजचे स्किन मॅनिफेस्टेशन आहे. आणि ह्या पेशंटमध्ये काय प्रॉब्लेम होता, आपल्याकडे तो आला तर त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि लिस्थार्जी होती, म्हणजे थकवा वगैरे जाणवत होता. ते कशाचं म्हणजे हेमोलायटिक ॲनिमिया होता त्याच्यात. आणि त्या पेशंटमध्ये जे हे डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस कंडिशन आहे, ह्याच्या मॅनेजमेंट आपण डॅप्सॉन नावाचं ड्रग यूज करतो. आता तिन्हीचा रिलेशन काय आहे, डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस, डॅप्सॉन आणि G6PD एन्झाईम डेफिशियन्सी. आता G6PD एन्झाईम डेफिशियन्सी बद्दल बघू. तर एन्झाईम जर नसेल ना, तर कधी कधी आपलं हिमोलायटिक ॲनिमिया होण्याची टेंडन्सी असते. आरबीसीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढून हिमोलिसिस होतं आरबीसीचं. तर इन जनरल ही कंडिशन एवढं सहज दिसत नाही, पण कधी कधी काही काही गोष्टीमुळे हे प्रेसिपिटेट होऊ शकते. म्हणजे एखादा ड्रग दिला ना आपण, तर ही कंडिशन जास्त फास्ट होऊ शकते किंवा प्रेसिपिटेट होऊ शकते. तर कोणकोणत्या ड्रगमुळे होऊ शकते, ते ड्रग खूप महत्त्वाचे आहेत, कारण नीट पीजी मध्ये भरपूरदा विचारलं जातं. एक तर ड्रग आहे तुमचं सल्फोनामाइड क्लासचे ड्रग, मग त्या तुमचं सल्फामेथॅक्झोझोल येऊ शकतं. हे डॅप्सॉन आपण जे यूज करू लागलो ह्या पेशंटमध्ये डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मिस. पुन्हा प्रामाक्युइन आहे जे की मलेरियाच्या ट्रीटमेंटमध्ये यूज करतो, आणि नायट्राफ्युरॉन्टेन जे की आपण कुठे यूज करतो, UTI युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये. तर काय झालं मग, G6PD डेफिशियन्सी होती त्या पेशंटमध्ये आणि आपण डॅप्सॉन दिलं म्हणून हिमोलायटिक म्हणजे जास्त ते प्रेसिपिटेट झाली, त्यामुळे काय झालं, आपला हिमोलायटिक ॲनिमिया. आणि त्या ॲनिमियामुळे त्या पेशंटला काय होऊ लागलं, तुमची शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आणि लिथार्जी. तर हे त्याचं सिम्पटम होतं. तर हे इंटरलिंक आहे सगळं. त्या डर्मॅटायटिस हर्पेटिफॉर्मच्या मॅनेजमेंटमध्ये आपण डॅप्सॉन यूज केलं. त्या डॅप्सॉनमुळे काय झालं, G6PD डेफिशियन्सी प्रेसिपिटेट झाली, त्याच्यामुळे त्याला हिमोलायटिक ॲनिमिया झालं, त्यामुळे ते रॅश हे आपलं ब्रेथनेस लेस झाली आणि त्याला काही लिथार्जी झाली.